मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच एक गंभीर व खळबळजनक घटना घडली आहे, ज्यामुळे खाकीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कोल्हापूर ते नागपूर असा दररोज प्रवास करणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस सुमारे 30 प्रवाशांना घेऊन नागपूरकडे निघाली होती। ताणंग फाटा चौकामध्ये ही बस पोहोचली असता एक मध्यधुंद दुचाकीस्वार बससमोर अचानक आल्याने चालकाने प्रसंगावधान राखून जोरात ब्रेक मारला। दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली। स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवले। प्राथमिक माहितीनुसार तो इसम अत्यंत नशेत होता आणि पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता। पण या प्रकारात खरी गंमत सुरू झाली पोलिसांच्या आगमनानंतर। घटनास्थळी पोहोचताच पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी गाडी म्हणजे चूक तिचीच असा सरळ निर्णय घेतला। प्रत्यक्षदर्शी नागरिक वारंवार सांगत असताना देखील की चुकी दुचाकीस्वाराची आहे, पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही स्पष्ट चौकशी न करता खाजगी बसला जबाबदार धरले। याआधी कोणतीही प्राथमिक माहिती घेतली न जाता बस चालक व गाडीचे कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले, तसेच गाडी थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली। परिणामी प्रवाशांचे हाल झाले। बस मालकाने दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र सुट्टीचे दिवस असल्याने तो देखील अयशस्वी ठरला। विनवण्या करूनही पोलिसांचा खाकीचा धाक कमी झाला नाही। शेवटी देवाणघेवाणीच्या गोडभाषेत काहीतरी समजुतीने प्रकरण मिटवण्यात आले आणि तब्बल रात्री 11:30 वाजता गाडी सोडण्यात आली। या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे भान करून दिले आहे। तरीही अशी अरेरावीची वृत्ती, पोलिसी धाक दाखवत जनतेला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करून कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे। प्रश्न हा निर्माण होतो की चुकी दुचाकीस्वाराची, बस चालकाची की पोलीस अधिकाऱ्यांची? कायद्याचे पालन करण्यासाठी नेमले गेलेले पोलीस जर स्वतःच कायद्याच्या अर्धवट अथवा सोयीस्कर व्याख्या करत असतील तर जनतेने विश्वास कुणावर ठेवावा?